गजर कीर्तनाचा. मी तर इथून आता इतिहास सांगायला लागले. 500,000 मतदान करणाऱ्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का? आपली पोरं म्हणजे क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब भिकारी तळवेचा साहेबाच्या ह्याला देशप्रेम आणि धर्मप्रेम कळणार आहे. हे बघता माझी गाडी माझी 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 दाढी माझी गाडी माझ्या बायकाची गळगळसाठी तुझी दाढी झाली पण माझी बिडी पिटे आमच्या देशात हजाराचा बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषा. कळलं त्यालाच कळलं. चोर पकडायची मशीन जपानमध्ये आणली तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात आणली तासात 30 चोर गेले. मशीन भारतात आणली 15 मिनिटात मशीनच गेली. इतक्या प्रामाणिक लोकांना आपण धर्म सांगता यांचं काय नाही मारे. जे आपल्यासाठी गेले का माऊली ते कधी कधी वर बसून विचार करत असतात. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे कि हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी हे याच्यासाठी. आणि पैशा पैशाने असं साहेब केला ज्याला सगळे सुधारी ना त्या आमच्या मार्गावर उभी असतात. मास्तर म्हणला साहेब झेंडा म्हणला साहेबाला राष्ट्रगीत पाडणे बरोबर आहे. मास्तर म्हणला साहेब झेंड्याच्या दुरी वडा साहेबांना अशी दुरी वडली झेंडा खाली साहेब वर गेला. गाववाले काय डोळे झाकून बसले काय ताकद तोपर्यंत करा रे. बोलता तोपर्यंत बोला. खऱ्याला खरं म्हणायचं शिका खोट्याला खोटं म्हणायचं शिका. दडून राहत जाऊ नका. आणि पोरांना ताकद आहे की रे तुमच्या का फक्त कट मारायचं वापरता ताकद दुसरं कशाला तरी वापरीत जा. काही व्यसनाच्या आणि व्यसन मी सगळीच पोरं वाईट वाईट बरं का माऊली. फक्त ढेकणाच्या संगी हिरा तो कुसंगतीने साधू सुद्धा नसतो. तुम्हाला काय वाटतं महाराजाच्या नादी पिदाडं लागलं पिदाडं सुधारतं. येडे तुम्ही महाराज पेत इतकं बेकार आहे. महाराजाला म्हणतं घे गोटभर देव भेटते. महाराज म्हणतो असं नाही भेटलं कसं तरी भेटत. असले लोकांच्या नादी आपणच लागू नये. महाराज काय करायचं लय अवघड काम आहे. खरं सांगा खरं सांगा येऊ द्या लागतं मला. खरं सांगा दारूचा पहिला ग्लास गुटख्याचा पहिला ग्लास सिगारेटचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या पैशाने घेतला. खरं सांगा फक्त खरं बोला. तुमच्या पैशाने घेतला का रे. तुम्हाला तुमच्या खऱ्या आईच्या खोटं बोलू नका. तुमच्या पैशाने घेतला का कोणतर जीवनात दानशूर करू नका. आता का नाही गेलं घटकर घे घटना काय पुन्हा पुन्हा जिंदगी व्यक्ती का घटवा जिंदगीत सगळं करून बघायचं असतंय. घटवा घटना काय माझी देतो का रे. ही ग्लास भरणार आहे कोरोनात जवळ आलते. ग्लास भरणारी कोरोनात जवळ आलती का. हा ज्यांचे झेंडे घेऊन तुम्ही फिरला ते कोरोनात जवळ आलते का. ही लोक फक्त दिखावा करतात महाराज. कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. खरं आहे का खोटं आहे. तुला जर इज्जतच काढायची होती गरीबाची तर द्यायचं कशाला रे. द्यायचं होतं तर फोटो काढायची गरज नाही ना. करोड रुपयाचा बंगला बांधला बंगल्यावर नाव टाकलं मातृ छाया. आम्हाला वाटलं भारत धार्मिक आहे जेव्हा त्याच्याच घरी गेलो. घरी गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर छाया खटा तुझ्या बंगल्याला करताय का नाही बोलताय जास्त. आयुष्यात एकच पंगत घालतो पण आयुष्यभर सांगतो घातली होती पुस्तक काढी तो खाऊ घालू नको घातला पचू दे. माऊलींच्या भाषेत सांगू का जरी सुधर्मात होते जिजे मिळे आपण याते तेथे तिजे बहुते सन्मान योगे. देश काल मात्र पाहून दान करा आणि कुठलंही उपकार न ठेवता दान करा. अर्जुना अहदानम सात्विकम श्रुतम भगवान श्रीकृष्ण सांगतात. भलते रे लय साधी खावा बघा काय नाही. हे असली माणसं ना दादा ही अशी दिखाव्यासाठीच मरतात आणि जगतात बरं का. अरे यांच्या पोरांनी बापाच्या मरण्याचं सुद्धा भांडवल करावं. अजून किती वाईट वागावं. ही संस्कृती नाही रे दादा. अहो कौतुक वाटतं त्या पोरांचं महाराज गावाकडनं एका टाइमचा डबा येतो दुसऱ्या टाइमचा येत नाही. मग दुपारपर्यंत कॉलेज करतो पोरग दुपारनंतर कोणाच तरी कपड्याच्या दुकानात घड्या घालायला जातात.
कुणाच तरी हाताखाली लेबर म्हणून राहतं, अरे कुणाच तरी रानात काम करतं, कुणाच तरी दारात चौकीदार म्हणून उभा राहतं, अरे कुणाच्या तरी गॅरेजवर कामाला जातं, कॉलेजची फी कमवतं, आपल्या स्वतःच्या हिमतीवर कॉलेज करतं आणि जेव्हा ते पोरगा अभ्यास करून खुर्चीवर बसून सह्या करतं तेव्हा त्याच्या फटक्या शब्दातला बाप जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतो. हे सुख आहे, हे समाधान आहे, हे वैभव आहे. अजूनही कौतुक वाटतं त्या मुलींचं. तिला जाण आहे, आपल्या बाईला फटकीसाठी पण इज्जत घालून दिली. दोन्ही घराचा पुरेपूरपणे सांभाळ करते, कधीच बापाच्या नावाला कलंक लागू देत नाही. कौतुक वाटतं त्या पोरींचं महाराज माणसाच्या खांद्याला खांद्या लावून चालते पण तेवढ्याच स्वाभिमानी. कौतुक वाटतं त्या पोरांचं महाराज आता 1 इंच छाती पडली ना 3.5-4 लागतो माझा भाऊ एवढ्या थंडीचं सुद्धा एका गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमावतो पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी. कौतुक वाटतं त्या पोरांचं महाराज. का वाटत नाही? अभिमान वाटते अशी संतती माझ्या महाराष्ट्रात. आणि कौतुक आहे, कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतं. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे धोतर ते धोतर घालून जीन्स इथं टाळी घालून असतं. कौतुकाची गोष्ट महाराज. आम्ही दैवाचे आणि होईल बेकारी पंडितांचा. कारण आमच्याकडे संपत्ती कशाला म्हणतात माहिती आहे? विपदो विपदो संपदा विपदा विस्मरण विष्णू संपन्नारायण स्मृती. ज्याला विपत्ती समजते विपत्ती नाही, ज्याला संपत्ती समजते संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. म्हणून आम्ही कमावलं परमार्थ हे महान. म्हणून सांगतोय हरिमुखे धर्माचं पालन करा, देशाचं रक्षण करा, देवाची कदर करा. खरंच आहे आणि एकमेव तू आहे करी लाभाविना जे निस्वार्थ प्रेम करतात. बाकी सगळे जग कसमे बाते प्यारे वफा सब बाते हैं बातों का करोडपती नवरा पॉझिटिव्ह निघाला, सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची, नवऱ्यानं ते एकाच खोटीला केलं नाही तुम्ही. फार मजा आली पण करून लैला लोकांची जिरली. पण वाईट याच वाटतं सगळ्यात जास्त महाराज लोकांची जिरली. आम्हाला तरी काही कमी माज होता बाई. मला वाटायचं शिवणीला पाटील आहे 10 माणसांचा 10 माणसं मागत तारका भेटत नाही आपल्या. करोना कळलं कुत्र टाकली. कीर्तन चालू आहे दोन वर्ष. कीर्तन चालू म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. 2 वर्ष अरे तुला आता शेत ठिकाणी सुद्धा आहे रे. ज्यांना या सुखाच्या दिल्या खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली ना कुत्र घात नाही. मी अनुभव घेतलाय. काय सांगायचं जेव्हा आपल्या नावाला काहीतरी थोडा काळीमा फसायचा प्रयत्न होतो ना त्यावेळेस ओळखीची लोक सुद्धा ओळख दाखवी. जेव्हा त्याच्यावर मान असतो ना बिना ओळखीचे मी म्हणतात ताई तुम्ही आमच्याकडे आलता. हे कधी जेव्हा आपण करू त्यामुळे करा किपिटा सोडायचं करत राहा. कारण करत राहिलात ना तर सत्याला कधी ना कधी ताकद येते. कातलिया भय आणि ज्यांनी भय घातलं त्याचं देव बघून येईल. आपण काय बघावं चला विषय अवघड आहे पण करू ना. ती एक गोष्ट लई चांगली आहे. त्याचं चांगलं काय जायचं नक्की सुद्धा पुरी खपली चांगल्या तर खपल्या यात काय वाद चिचका इतकं ना ती मी फुलाच्या गाडीत हसत हसत पोरं म्हणली जगतोय मरतोय बायको तरी का सकाळी कळलं तिला नाकच रात्री मास्क मुळे लय बायको मजा लय आली. एक गोष्ट कळली दिवस बदलतात बरं का पलटतात म्हणून वेळ आहे तोपर्यंत वेळ जपा. वेळ फार महत्वाची आणि बोलायची त्याला विशेष नाही. म्हणून महाराज जडे जडे जनावर चिंतन केलं. 4 मुक्त्या कुठल्या त्या 4 जन्मात बांधलेली माणसं आपण कर्म संसार जन्म मृत्यू वासा. प्रथमतः कर्म अदश्चंद्राने संतताने कर्मानुबंधिनी मनुष्य माणूस कर्माने बांधला आहे. कर्म कुणाला चुकलं जैसे ज्याचे कर्म तैसे मग काय करा कर्मच पांडुरंग करा करारा विठ्ठल. अगदी त्या हत्तीसारखं आणि त्या पाण्यासारखं स्वरूप म्हणा
देवाचं स्वरूप कर्म राहील का? नाही. मग सत्य आणि असत्याचा प्रश्न येत जेव्हा सर्वस्व पांडुरंग असेल. पण नाही, आम्ही संसारिक माणसं आहे, आम्हाला संसार करावा लागणार आहे. मग आसोनी संसारी जीवे वेगू करी. ठीक आहे ना. पण याच्यामध्ये पुन्हा एकदा संसार केल्यानंतर आला अहंकार. त्याच्यामुळे देव दुरावला. नका एक काम करा. जणे जणे अहंकार केला. 14 विद्या 64 कला 14 वर्ष चांगदेव महाराज जगले. पत्रावर एकही शब्द लिहिता आला. कारण अहंकार ज्ञान किती असतं तुमच्याकडे, पण अहंकाराची बाधा जर अडली आली. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहेत रामेश्वर शास्त्रींचे. कसे मुखदगत. तरी सुद्धा ज्ञानाचा फायदा झाला. शेवटी मस्त तो गीता तुलने नम्रतेच्या जन्माशी असतात. म्हणजे मज पामरा काय पायीची वाहन जगद्गुरु तुकोबारायांची काय वाणी महाराज. कुणबी याच्या पुढी जन्मलो जगदीशा. संस्कृत भाषा हा कैसी. कोण आहे रे देवा? लोक म्हणतात महाराज आहे. नाही, संस्कृत सांगावं एवढी सुद्धा माझी पात्रता ते त्या पीठाचार्यांनी त्या आचार्यांनीच करावं. पण तुकोबाराय अभंग श्री आनंदामोदय सुदना पद्मनाभ नारायण जगद्व्यापका जनार्दना अनंत घना अविनाश. संस्कृत मधले अभंग कुणी लिहिले? तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे पण शिकविता धनी. ही तुकोबारायांची भाषा आहे. काय नम्रता. आकाशापेक्षा मोठे आम्हापेक्षा लहान असणारे तुकोबाराय किती समंजस मन करारे. प्रसन्न सकल सिद्धीचे कारण मोक्षाश्वा बंधन कशा चाहतात. मोक्ष ही मुक्ती आणि बंधनही कशा चाहतात. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड म्हणा. मग अहंकार तिथूनच आला. आता एक काम हा शेवटी एक तर ठरलेलंच आहे. जन्म मृत्यू वासना. वासनेमुळे जन्म मृत्यू. हे बघा तर वासना 2 प्रकारची. एक तर ती बाई काम वासना म्हणूयात आपण. ती तर त्याला तर देव जरी असला तरी शास्त्राने धर्माने माफ केलं. नाथबाबांच्या भाषा सांगायला गेलं तुम्ही समजू नका गेला थट्टा भल्या भल्या शिलामीला पट्टा. 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 केवळ पंचचरण
पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येजो पडली, आया झाल्या. इंद्र 23 बायका, सगळ्यात देखना चंद्र, स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली बृहस्पतींच्या. बुध नावाचा पुत्र 5 महिन्याची बाळात करून सोडली, परिणाम डाग आहे चंद्राला. सगळ्या देवाचा बाप ब्रह्म पिताच सगळ्याचे, स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर वाईट नजर टाकली. पुष्कर शस्त्र सोडलं तर कुठंच मंदिर नाही अख्ख्या जगात. देव असं देवला तुम्ही समजून काय केलं थट्टा. भक्तिसूत्र सांगणारे नारद 2 अक्षरांनी ज्यांच्या वाल्याचे वाल्मिकी व्हावे एवढी ताकद ज्यांच्या शब्दांमध्ये अक्षरांमध्ये. परिणाम भूत लागले नारदाला 60 पोर झाली त्याला. 60 पोर 61 कपिला 66 61 लेकर. कुणाला? नारदीला. आधी नारदाची नारदी झाली मग तिला लेकर झाली. परिणाम किती वाईट आहे बघा तुम्ही. म्हणून फार नादी लागायचं. मग काय करा महाराज, सगळं सगळं काय करावं बरं. काही नाही हो, सगळ्या बाबा हटवायची ताकद आहे. कशात? अनुभवाने सांगतोय. देवाची अजवारी उभा क्षण भरी त्याने मुक्ती चारी साधी आल्या. त्याने मुक्ती चारी साधी आल्या. त्याने मुक्ती चारी साधी आल्या. देवाची अजवारी उभा क्षण भरी त्याने मुक्ती चारी साधी आल्या. त्याने मुक्ती चारी साधी आल्या. म्हणजे देवाच्या दारात कोणालाही जागा खटखट शुद्ध भुवनिया 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्याची पुरकी जिला तिचा बाप माहित नाही पण जा गाभाऱ्यात. कारण त्यांनी जीव सोडला पण द्वार सोडलं. जीव सोडला जीव पण द्वार सोडलं. पहिलं पंढरपूर कर्नाटकात बिदरचा राजा राजगादीवर कीर्तन नामदेवरायांचं कीर्तन ऐकायला कानोपात्रा टाळ घेऊन ज्ञानोबा राय नामदेवरायांच्या कीर्तनात. कीर्तन चालू आहे आणि शेजार पदार्थची माणसं म्हणतात लाज वाटते का. नाचणारी चिजार कीर्तन ऐकायला बसली. काय करावं लोकांच्या तोंडाला म्हणते मी. लोक म्हणजे ओक म्हणतात तुकोबा. लोक म्हणजे लोक तैसे ओक म्हणजे काय वाकारी. लोकांचं तोंड म्हणजे वाकारी आहे वाकारी. ह्याच्यापेक्षा घाण अजून काय बोलावं. कोणी धरू शकत. अरे धरित ज्या आनंद वाचाळ बरळती काय मग मरू दे. पण शेवटी कानापात्रा लहान आहे. परिणाम होतो बोलण्याचा. माऊलीच्या चरणावर मस्तक ठेवलंय. माऊली योगी पावन मनाचं असं मस्तही म्हणतात. काय चूक आहे सांगा बरं माझ्या. वेशीच्या पुढे जन्माला आली ती माझी चूक आहे. मला माझा माहीत नाही माझी चूक आहे. अशी एखादी जागा सांगायची तर कुठून कोणी मला काढू शकत. माऊली सांगायचं जाईल गे मायतया पंढरीवर भेटीन माहेरा आपल्या. जाते माहेराला जाते माहेरा जाते माहेराला जाते माहेरा माझ्या मुलाच्या घरा माहेराला जाते माहेराला जाते माहेराला. पंढरीच्या सुकलेल्या कमळाला हात लावा तर कमळ जाग्यावर फुलावं. काय सौंदर्य म्हणावं. पान घालला तर कंटला व्हावा. काय सौंदर्य. मेन वयात त्यानं 16 वर्षात मुलगी आली. 16व्याच्या पुढे किती छान दिसते. तरुण वयात आलेली मुलगी आहे. पायात चाळ घालते, गळ्यात वेणा घेते, हातात चिपळ्या घेते, गाभाऱ्यात नाचते. बिदरचा राजा त्यावेळेस राजगादीवर होता. पंढरपूर कर्नाटकात होतो. राजाने बघितलं काय देखणी पोरगी आहे धरून आणा. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कानोपात्रा पळतायत. आणि माऊलींनी सांगितलंय बापाचं घर आहे सोडायचं. पाऊल नाही टाकला बाहेर. पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं. चरणावर मस्तक ठेवलं परमात्म्याच्या आणि विचार केला आता कुठे धावे आता कुठे पळावं. एका क्षणात प्राण सोडला. आमच्या कान्होपात्राला
पात्रेनं आपला देह चरणाशी अर्पण केला. तरी लोक म्हणले, अरे 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 मेली तर गेली, देवाच्या पायावर गेली. जाता जाता आमच्या पांडुरंगाला पवित्र करून गेली रे. बोलवा बापन बोलवा काशावनाची वाका होतो होतो होतो. हाणलं पाहिजे बघा ह्या घराला. कोण रे तुम्ही देवाला पवित्र करणार? कधी कधी अनंत ब्राह्मण नावाचा ब्राह्मण होता. त्यावेळेस पिठावर होते, पिठाच्या त्यांनी सांगितलं, याच कारणाने मंत्र म्हणताना रे देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे. मग देवाच्या जगण्यात जीव सोडायला भाग्य लागत नाही का? एक रात्र थांबा, उद्या बघूया. रात्रभर अनंत ब्राह्मण त्या मृतदेहा शेजारी झोपले. मध्यरात्रीला माझा जगाचा अनंत अनंताच्या स्वप्नात येतोय आणि सांगतोय, अनंता माझ्या लेकीनं माझ्या चरणावर प्राण सोडलाय. आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. ताकद आहे माझ्या भगवंताच्या चरणात. धन्य करो पात्र अशी झाली भाग्याची. बेटी झाली ज्ञान देवाची. म्हणून या बेटी झाली ज्ञान देवाची. धन्य करो पात्र भाग्याची. तेने चारही मुक्ती साधिल्या. कशावर आहे? अनुभवावर आहे म्हणून सांगतोय. पण माऊली आम्हाला नाही जमलं तर मग काय हरकत आहे? एक काम करा, जिथे आहात तिथे नामचिंतन घ्या. ताकद एवढी ठेवा की देवाने तुमच्याकडं देव सुद्धा. मी म्हणलं ना, हरिपाठ लय किचकट. इकडे येतो का तिकडे येतो. म्हणजे मंदिरात जाण मग देव घरी येते तर मंदिरात का जा? अवघडच आहे की नाही कीर्तनकाराच्या सांगण्याचं. जर देव घरी येते तर मंदिरात का जा? मंदिरात देवासाठी जायचं नाही, स्वतःसाठी जायचं. आपल्या समाजासाठी जायचं. हक्काचं हवा सगळीकडे, पण टायर पंक्चर झाल्यावर हवेत घालून जमत नसतं. जमतंय का? हवेत धरायला कॉर्डिनेट पंक्चर निघन का? त्याला कुठं न्यावं लागतं? पंक्चरच्या तसं आहे. हे पंक्चर आहे. एवढं डोकं नाही आपल्याला देऊया. त्याच्यामुळे हे टायर कुठं न्यावं लागतं? देवाचे. आणि इथला देव अनुभवता यावा एवढं आपल्याकडे ज्ञान नाहीये, म्हणून तिथे जायचं. पण तिथं गेलं की 101% मुखी नाम हाती ऐसी साक्ष. पण कधी? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुंडाची गणना कोण करी, 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 पुंडाची गणना कोण करी. चला काहीतरी चला. पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. आता याच्यात आलं भविष्यकाळ. मगाशी पहिल्या जन्मात भूतकाळ, आता भविष्यकाळ. कोण करील? सांगा बरं. असा जनगणना केली, हाय
आहे का असं? बरं कोण करील का? मग असं मी आता हा आला वर्तमान काळ. मी आला महाराज महाराज कीर्तन हा आला वर्तमान काळ. मग आता आहे त्या स्थितीमध्ये ठेविल्यानंतर तैसेची संसारी हाल म्हटल्यानंतर संसार करा. पण कसा ना महाराज हे बघा व्यावहारिक जीवन जगावं लागतं. पण अगदी विक्षिप्त न होता अगदीच त्याच्यामध्ये न गुंतता विभक्त होऊन संसार करा. म्हणजे असोनी संसारी संसारी असावे असोनी पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनी तैसे असावे असा करा. त्याने काय होईल द्वारकेचा राणा चहुवेदी जाणं साई शास्त्री माटराही पुराण कुणासी गाती हरिमुखे म्हणा. हे सगळे जर त्यांनाच गातात तर आपण वेगळं करायची गरज. म्हणून वेदशास्त्र काय काही देतात आसमी संसारी जीवे वेगू वेदशास्त्र ग्वाही देतात. ठामपणे सांगतायत. कोण सांगतायत? व्यास खून करून सांगतायत. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवण. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवण. सांकेतिक भाषा सांकेतिक नजर नजर में पुढचं नाही म्हणणार नजर इशारा इशारा शेवटी ते महर्षी असे ते कसे म्हणतील नाही नाही वेदशास्त्र म्हणून नका हलवा. ते इशारा करतात भानगडीत पडून हरिमुखे म्हणून इशारा करून सांगतात. कसं असतंय ना आता बघा विदुर भारताच्या महाभारताच्या काळ देशाचे पंतप्रधान त्यावेळेस विदुरांना माहित होतं की पांडवाचा महाल लाखाचा चुड्याचा असतात लाखाचा महाल बांधला होता का तर पांडवांना जाळायचं होतं. कुणाला? कौरवांना. हे कुणाला माहित होतं? कौरव सोडून दुर्योधन सोडून विदुर त्याला एकट्यालाच माहित होतं कारण विदुर यांच्या गाठातला होता. पण दुर्योधनाला माहित होतं की हे पक्ष फुटणारा गट म्हणजे विदुर यांना सांगणार हे दुर्योधनाला माहित होतं. मग त्यांनी त्याच्यावर नजर ठेवायला माणूस ठेवला. तरी सुद्धा महासभेत विदुराने फक्त खुणवून सांगितलं अर्जुनाला की लाखाचा महाल आहे तुम्ही काळजी करू नका मी भुयार काढलाय त्या भुयारात तुम्ही जा जीव वाचवा. पांडवाचा जीव विदुरांच्या सांकेतिक भाषेमुळे इशाऱ्यामुळे वाचला. तुमचा आमचा जीव व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे वाचणार आहे म्हणजे मोक्ष लागणार आहे. काय? हरिमुखे म्हणा. माता हे बघा फार काही वेदशास्त्र नाही. जनाबाईंनी काही वेदशास्त्र म्हटले उपनिषद म्हटले साधा पण ताकद देवाला सुद्धा मांडायचे. ताकद देव यायचं सुंदर माझे चालते फिरते पवतोगे म्हणाल का
ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला हो कसंही गोड लागतं. जुनी गाणी सुद्धा गोड होती. जुनी गाणी सुद्धा आता काही गोडवा नाही राहिला. जुनी गाणी तुम्ही आम्हाला नावं ठेवता ना, विचार करा तुम्ही आजच्या जनरेशनला काय दिले. खरं सांगा दादा, माफ करा मला, पण तुमच्या काळात तुम्हाला उठवायला वासुदेव होता की नाही? होता का नाही? आम्हाला पावलाचा भोंगा आहे. आम्ही जगद्गुरू होणार आहे. खरं सांगा माय, तुम्हाला झोपायला आजीची अंगाई होती का नाही? आम्हाला शांताबाई, आम्ही काय ज्ञानोबा आहे होणार. खरं सांगा माय, आजच्या काळात लेकरू रडायला लागल्यावर आई त्याच्या हातात हारीपाट देते. हा आकाशवाणीच्या बाया हरिपाठ देते का? होय गे हरिपाठ देते. मग काय देते का? मग अजून तोंड घेऊन काय मेंटिलिटी काय त्यांची? कार्टून बघून द्या ना मला. काय जुनी गाणी आठवा जुनी तुम्ही. बाकीचं तर सोडा. काय गोड होता माझ्या घरात गोकुळे झाले मामुली जगाची मामुली मूर्ती विठ्ठला विठ्ठला माय बापा काळची पड्या अभंगाची मामुली मूर्ती विठ्ठला
सुखी संसारात थोडे गात मुले चालते यमुनेच्या तीराला पाहिलं यमुनेच्या तीराला पाहिलं जंगलात तो बसले काढवाजवी बासरी काढवाजवी बासरी राजा चल माझ्या गावाला जाऊ गोकुळ फिरून पाहू राजा चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू अगं गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव अगं गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव राजा चल ग राजा चल माझ्या गावाला जाऊ ए राजा चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू ऋतुला बाई काढला या आईने काढला नंदा ए नंदाचा कारता होता जोडीला म्हणून मी काढतात गाडीला होता जोडीला म्हणून मी आले घोडीला कसा जोड बोलवली गाडीला बाई 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 ऋतुला बाई या आडवाटा ए नंदाचा कारता होता जोडीला नंदाचा कारता होता जोडीला होता जोडीला गजर कीर्तनाचा